या व्हिडिओमध्ये आपण फोटोला मास्क कसं करायचं आहे, म्हणजे हे जे पेज तुम्हाला दिसतंय, पेजच्या मध्ये त्याला फोटोला जर मास्किंग करायचं असेल, या पेजच्या आतमध्ये घालायचं आहे त्याला. असं दिसलं पाहिजे की आपण त्याला स्क्रॅच करतोय. स्क्रॅच केल्याच्यानंतर जसं दिसेल, एक खुडले आपण या पेजला आणि मग तो दिसतोय मास्क. तो तयार केल्याच्यानंतर तुम्हाला समजेलच की मास्किंग म्हणजे मी कसं म्हणतो किंवा तुम्हाला थंबनेलवरती समजलंच असेल की मास्किंग म्हणजे कसं बोलतोय मी. तर मास्क कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले ठीक आहे, या लेयरला सिलेक्ट करून घेणार तुम्ही. आपण हा लेयर सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. या लेयरवरती आपण फोटो घेतोय एक. हा कपल फोटो घेतोय मी इथे. हा फोटो इथे घेतलाय. आता फोटो इथं आपल्याला पाहिजे तिथे ठेवल्यानंतर लोकेशनला फोटोची पोझिशन सेट केल्याच्यानंतर आपण काय करणार आहे, एक या फोटोलाच क्लिक करून ठेवायचे. त्याच्यानंतर तुमच्या कीबोर्डवरचा अल्ट जो आहे, ALT नावाचा की, तर अल्टला तुम्ही दाबून धरायचे आणि हा तुम्ही बघू शकता या लेयरच्या तिथं खाली तुम्हाला हा वाला ऑप्शन भेटेल मास्किंगसाठी. तर अल्ट प्रेस करून तुम्हाला हे मास्किंग दाबायचं आहे. ठीक आहे. मास्क केल्याच्यानंतर आता तुमचा फोटो तो लेयरच्या मध्ये गेलेला आहे. हा फोटो तुमचा लेयरच्या मध्ये गेलेला आहे. इथे दुसरं काहीच करू नका तुम्ही सिलेक्ट, फक्त मास्क करून घ्या आणि मास्क केल्याच्यानंतर इथे ब्रशमध्ये यायचे, तुम्हाला ब्रश सिलेक्ट करायचा आहे. ब्रश घ्यायचा आहे. आता हे तुम्ही बघू शकता की ब्रश जो घेतलाय, ब्रशच्या घेतल्याच्यानंतर इथं आपल्याला कलरही घ्यावा लागेल, कारण ब्रशला कलरही मॅन्डेटरी आहे. कलर घेणं आवश्यक आहे. आता इथे लेयर सिलेक्टेड नाही आहे, त्याच्यामुळे काहीच दाखवत नाही. सो लेयर आपल्याला हा वाला लेयर आहे आपला. याची ब्रशची साईज मी मोठी करतोय. ब्रशची साईज कशी मोठी करायची हे आपण बघितलं होतं. त्याची ओपॅसिटी मी कमी करून घेतोय, म्हणजे आपल्याला धब्बे-धब्बे दिसणार नाही. डार्कनेस पण पूर्ण कमी करून घ्यायचा आहे. व्हिडिओ जर फास्ट होत असेल तर मला कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट टाईम याच्यापेक्षा पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम कमी स्पीडमध्ये व्हिडिओ बनवूया, जेणेकरून तुम्हालाही थोडं व्यवस्थित समजेल. किंवा तुम्हाला काही जरी लागलं, काही जरी समजलं नाही, तर तुम्ही बिनधास्त मला कमेंट करा आणि सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओही बनवूया आणि त्या चुकाही सुधारूया. तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं बनवूया. ठीक आहे. साईज आपण सेट केली, साईज घेतली आहे मी. आता इथं मी काय केलं एवढं लक्ष द्या फक्त, की ओपॅसिटी कमी करून घेतली आहे, म्हणजे ते आपल्याला पूर्ण धब्बे-धब्बे दिसणार नाही या ब्रशचे. परत राईट क्लिक केले, साईज तर घेतलीच वाढवून आणि हार्डनेस आपण 0 ठेवला. हार्डनेस 0 का ठेवलाय, तर हा जो गोल आहे आपला साईज घेतलेली आपण एवढी, तर ती साईज आहे तशी उमटणार नाही, त्याच्या कडीला ते पूर्ण दिसणार नाही, म्हणून एक मास्किंग प्रॉपर झाली पाहिजे. आता तुम्ही बघू शकता मी फक्त याच्यावरती इथं क्लिक करून घेतोय. कारण आपला फोटो या लेयरच्या बॅक साईडला गेलेला आहे. आता याला फक्त आपण विजिबल करणार आहे, म्हणजेच ब्रशनं वरचा जो इफेक्ट आहे, वरचा जो कलर आहे, ती लेयर आपण इरेज करतोय असं समजा. थोडीशी नॉर्मल मास्किंग मी वाढवतोय. तुम्ही मास्किंग हे ओपॅसिटी जी आहे, ओपॅसिटी तुम्ही ॲडजस्ट केली तरी चालेल कमी जास्त. तुम्हाला जसं फोटो व्यवस्थित एडिट वाटेल, एडिट जसं करायचं त्या हिशोबानं. फक्त हार्डनेस ठेवू नका, कारण हार्डनेस जर ठेवला तर तुम्ही हे जे करताय ब्रशनं क्लिक, ते तिथे उमटेल, त्याच्या साईडचे जे उमटेल. मी तुम्हाला दाखवतो की ते कसं उमटेल. ठीक आहे. आपण हार्डनेस वाढवलाय. हा जो हार्डनेस आहे, हे स्क्रीनवरती राईट क्लिक केल्याच्यानंतर हा असा पॅनल येतो, जर कोणाला माहीत नसेल तर. हार्डनेस मी जर वाढवलाय, तर तो हार्डनेस वाढवल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याचे आपल्याला धब्बे दिसतात इथे. हार्डनेस आणि ओपॅसिटी जी आहे, ही जर वाढवली, तर त्याचे धब्बे दिसतात. हे तुम्ही बघू शकता आता. तुम्हाला अजून जर क्लिअर दिसत नसेल, तर मी ओपॅसिटी वाढवून दाखवतो. तुम्ही बघू शकता की याचे गोल-गोल, गोल-गोल हे जे आहेत कडा याच्या गोल, हे धब्बे दिसतायत आपण गोल केलेले, ते मास्किंग वाटत नाही. ठीक आहे. त्याच्यासाठीच आपल्याला हार्डनेस आणि ओपॅसिटी ॲडजस्ट करायची आहे. तर मी हे केलेलं अंडू करतोय आणि फोटो परत आपण व्यवस्थित एडिट करूया. ओपॅसिटीही कमी करणार आहे आणि हार्डनेसही कमी करणार आहे. आपला फोटो जो आहे, ते फोटो सिलेक्ट करूया आणि त्याची याला मास्क करून घेऊया. ठीक आहे. मास्क जर होत नसेल तर एक लक्षात ठेवा, या लेयरवरती बघायचे. लेयरवरती तुम्हाला हे इथे तुम्हाला 1-2 पार्टिशन दिसतील. जर तुमचा हे वाला सिलेक्ट असेल तर तुमची मास्किंग होणार नाहीये. पण जो हा काळावाला भाग आहे, काळावाला पोर्शन, हा सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट आपला सिलेक्ट आहे की नाही तो बघायचा, कारण तो मास्क होतोय आणि त्या त्या भागापैकी आपण हे पांढरा ब्रश यूज करून त्याला व्हिजिबल करतोय, म्हणजे दिसावं असं करतोय. आता तुम्ही बघू शकता आपला हा सिलेक्ट होता पहिले, म्हणून त्याच्यामध्ये जास्त पटकन फरक काही जाणवला नाही.
बट आता मी क्लिक करतोय तर लगेच फरक जाणवत असेल, तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती फरक. बघू शकता मी हे पटपट करून घेतोय. तुम्हाला हे फरक दिसेल. इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर हा फोटो आता याच्यामध्ये मास्क झालेला आहे. चेहरा मला थोडा ओळखायला आला पाहिजे म्हणून मी ओपॅसिटी वाढवून याला मास्क करून घेतो. आणि फोटोच्या बाजूला ओपॅसिटी कमी ठेवूनच मास्क करायचं आहे, म्हणजे ते बरोबर वाटेल. दिसताना चांगलंही दिसेल. ठीक आहे. त्याची थोडी अजून साईज मोठी करून घेतो मी फोटोची. इथे फोटोचं अर्धं पार्टिशन होते. हा जे आपलं पेज आहे, ते ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही कॅनव्हास, ही लाईन आहे. ही लाईन हे आपले फोटोचे मध्यभाग आहे. तर या हा मास्किंगमध्ये फोटो या लाईनच्या इकडेही नाही जाऊ द्यायचा, कारण तो दुसऱ्या पेजवरती जाईल आणि ते बरोबर दिसणार नाही, फोटो खराब होईल. अशा पद्धतीने फोटो आपल्याला मास्क करायचा आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो नाही, सबस्क्राईब करा. Instagramचं अकाउंटही डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तुम्हाला. किंवा जे YouTube चॅनलचं नाव आहे त्याच नावाने आपलं Instagramचं अकाउंट पण आहे. तुम्ही तिथेही फॉलो करा आणि बिनधास्त कमेंट करा. बिनधास्त प्रश्न विचारा, काही असेल मलाही कळवा. आपण नवीन व्हिडिओज बनवूया आणि एडिटिंग सोबत शिकूया. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण थांबूया इथे.